वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अमरपाली पोवार। आज आपला होणार आहे हेअरस्टाईल ब्लॉग, न्यू हेअरस्टाईल। केस धुतली ना, संडे केस धुवायची होती, पण केस धुवायच्या अगोदर म्हणलं की ब्लॉग करा, नाही तर केस धुतल्यानंतर मग केस चांगली वाटणार नाही। मागच्या टायमाला व्हिडिओ काढलेला तेव्हा लाईट गेलेली ना, मग बिना लाईटीमध्ये बॅकग्राऊंड थोडंसं ब्लॅक ब्लॅक आणि चेहरा थोडासा उजळलेला दिसतोय तेजस्वी म्हणून। नंतर लाईट आल्यानंतर कळलंच नाही, ते मी बघितलंच नाही कॅमेऱ्यामध्ये, असं म्हणजे काय नोटीस नाही केलं, तर ते चांगला वाटत नव्हतं, वाईट बॅकग्राऊंड वाटत होता पाठचे, म्हणून मी लाईट पंखा सगळं बंद केले आणि आता मला गरम होते। आपल्याकडे फक्त 4च पिन आहे, चापर टिपटॉपवाली। बापरे किती टक्कल दिसते, केवढी केस गळाली, भांगच्या जागी भांगाच दिसते पूर्ण। वा, धुवायच्या अगोदरची केस खूप गळतात, हे बघा केवढी सारी केस। आता आपण बनवणार आहे हेअरस्टाईल। आपण इझीवाली हेअरस्टाईल शोधायची, इझीवाली हेअरस्टाईल करायची जी 4 पिनांमध्ये होऊन जाईल। एवढी आहे, बांधून ठेवायची। बापरे केवढी केस, तसं ते केस कापायची पण गरज आहे। नॉर्मली असा पिळा बांधायचा। गाईस, तुम्ही माझे व्लॉग बघत नाहीत, बघा जरा, चालू करा, चालू करून ठेवा, चालूच ठेवा, म्हणजे माझा वॉच टाईम वाढेल। सबस्क्राईब करा चॅनलला। काय बनवलं मी, मला दिसत नाही कारण की पूर्ण सगळं काळं काळं दिसतंय मला। इथून पण सेम तसंच करायचं आपल्याला। माझा आवाज जातोय काय, मी खूप हळू बोलते कारण की माझ्या आजूबाजूला लोक आहेत, समोर लोक आहेत। गरम व्हायला लागलं, थांबा। आता खोलने का बाल, अरे इथे अजून एक क्लिप लावायची यार, निघाला। काय तेरे नाम सलमान खान दिसतं। दिसतं का, कामवाली बाई वाटते। अभी हा आमच्या घरातला सगळ्यात पुराना हा गजरा आहे, आर्टिफिशियल गजरा आहे, नाही मम्मीच आहे, काहीतरी मी त्याला नीट केला पाहिजे। अरे यार, बघा मला दिसत, तुम्हाला दिसत असं नाही दिसत ना। अभी थोड़ा सा मेकअप किया जाए।
थोडासा फाउंडेशन लिया है आपण. बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला खूप आवाज येत असेल रील्स मधल्या गाण्यांचा, तो ह्याच्यामुळे येतोय. मी आता व्हिडिओ मारी ना मग छान बस. व्हिडिओ एडिट करताना मी बघितलं की पूर्ण व्हिडिओ मध्ये गाणीच चालू आहेत पाठीमागून. व्हॉइस येतोय खूप साऱ्या गाण्यांचा. इंस्टाग्राम रील्स बघतोय हा. कॉपीराइट नाही भेटला पाहिजे बस. थोडंसंच लावायचं, जास्त नाही. मी जेव्हा हे लावते ना थोडा टाइमच असते. फोटो काढते, धुवून टाकते लगेच. कारण की मला प्रत्येक गोष्टीची एलर्जी. मला लगेच असे पिंपल्स येतात बघा. गोरी झाली गाईज मी. खूपच हळू बोलते यार मी. ऐकायला जात असेल ना तुम्हाला, म्हणजे काय व्हॉइस ओव्हर द्यायला पाहिजे. मग ही माझी आयलॅशेस वाली, नाही आयलॅशेस नाही बोलत, आय शॅडो. सॉरी, आय शॅडो नवीन नवीन आहे ह्याच्यामध्ये. आपण नवीन नवीन आलेलो. माझा एक ब्रश हरवला का त्या दिवशी. यात 5 ब्रश होते, 4च ब्रश राहते. कोणीतरी ढापला. व्हिडिओ चालू आहे ना. मी असंच काढून जाते आणि गायब होते नंतर. आपण ना ह्या टायमाला ना ब्लॅक आय शॅडो लावणार. ब्लॅक बघूया ब्लॅक कसं. अच्छा गावात कोण गिरायक नाही आलं पाहिजे आता. बापरे. काजळ लावलं पाहिजे मी. चमकीवाली लावून बघूया का. बापरे बापरे, काय किया मैंने. नको ते धंदे करते. समोरनं कस्टमर चालत आलेले दिसतात आहे मला. मी माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये ही वेल घेतली. सुटले वाटते केस. काय हेअरस्टाईल, भांगर हेअरस्टाईल करून टाकलं. हे असं लावायचं होतं. 60 रुपयाला भेटले म्हणून उचलून लावले. कसं लावू माहिती, असं नाही लावायचंय. बस लावलं गाईस. कोण कोण लावतं इथे असं लावतं. वाट लावली गाईस. सोडा, एक काम करायला जाते, डबल काम होतं. आपल्या जुन्या अवतारात परत या. ए परी को ऐसी बाल शूट करते हैं. बापरे असंच चांगलं वाटतंय. सिंपल दिसतो यार. गरमी व्हायला लागली मला. खुली असंच चांगली वाटतं. हीच आपली हेअरस्टाईल आहे. सगळं काढून ठेवलं आणि पडलं.
माझ्याकडे 4 ब्रश होते, 5 ब्रश होते, 4च राहिले, एक गायब झाला, इथेच ठेवलेला. हे माझा पहिला आणि शेवटचा फाउंडेशन आहे. बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, चांगली कमेंट करा. आपला हेअरस्टाईल ब्लॉग फेल झालेला आहे, काही जमत नाही आपल्याला, आपण सगळं अर्धवट सोडतो. गरमी झाली काहीच, भूत वाटते. उगाच काळं लावलं, पहिली बार लावले मी काळं, पण चेहरा चमकतोय ना. बाय बाय. मला कानं का दिसते सगळे? आपण बघायचं कुठं असतं? इकडे बघायचं असतं की स्वतःच्या चेहऱ्याकडे बघायचं असतं की इकडे बघायचं असतं? मी आता इकडे बघते, तुम्ही सांगा कुठे बघायचं असतं. मी आता इकडे बघते ह्याच्यामध्ये, पण इकडे बघितलं बरोबर दिसतंय तुम्हाला माझ्या डोळ्यासमोर, पण असं वाटतंय की मला समजत नाही इकडे बघून काय बोलू. मला तर इकडे बोलायची सवय. बाय बाय गाईज. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.